मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी सर्वांना सांगत असते की उद्या आईंचा वाढदिवस आहे, त्यासाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवावा असं आम्हाला वाटत होतं. इतकी वर्ष शांतनूंनी जे केलं नव्हतं ते त्यांना करायचंय, ते म्हणजे स्वतःच्या आईला आई म्हणून हाक मारायची आहे. हे ऐकल्यावर सर्वांना मात्र खूप आनंद होतो, सोडून मोठी आई, मोठे काका आणि विनायक. पल्लवी म्हणते की आई आता झोपल्यात ना, त्यामुळे काय प्लॅनिंग करायचं होतं, काय ठरवायचं हे आत्ता आपल्याला ठरवावं लागेल आणि ती गोष्ट त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे असा आम्ही विचार केलाय. तेव्हा शांतनू म्हणतो की बरं ऐका आता माझं सगळ्यांनी, आपण जे हे काही प्लॅनिंग केलंय त्याबद्दल तिला काहीही कळता कामा नये. मुळात तिचा वाढदिवस आपल्या लक्षातच नाही असं तिला वाटलं पाहिजे. मेघना म्हणते की बरं भाऊजी, ते मेनूचं काय आहे ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला तशी तयारी करायला. भावरी देखील म्हणते की हो शांतनू, आम्हाला लवकरात लवकर सांग. ती गीता आणि ज्योतीला म्हणते की तुम्ही दोघींनी सुद्धा मला मदत करायची आहे, नाही तर सेल्फ्या काढत बसाल. शांतनू विचारतो की बाबा कुठे. पल्लवी सांगते की ते मला म्हणाले होते की आई झोपली की मी येतो, मी त्यांना बघून येते. आणि मग पल्लवी त्यांना बघण्यासाठी तिथून निघून जाते. मोठी आई मनात म्हणत असते की दिवसेंदिवस तर हे सगळं अवघडच होत चाललंय. एकतर माझ्या सगळ्या कल्पना फसल्यात आणि एकतर आदितीचा हा वाढदिवस म्हणजे माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. पल्लवी जेव्हा प्रभाकर सरांना बोलवायला जाते तेव्हा प्रभाकर सर सुद्धा आदिती मॅमसोबत झोपलेले असतात. पल्लवी त्यांचं लक्ष वेधण्याचं काम करते. नंतर प्रभाकर सर उठतात आणि मग पल्लवी त्यांना सांगते की बाबा लवकर या, सगळेजण वाट बघताय. प्रभाकर सर उठून पल्लवीसोबत हॉलमध्ये येतात. आदिती मॅम मात्र गाढ झोपेत असतात. शांतनू विचारतो की बाबा अहो कुठे होता तुम्ही. तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे मी आदितीची झोपण्याची वाट बघत होतो, नाहीतर मग तिला संशय आला असता ना. शांतनू सर्वांना म्हणतो की बरं ऐका, उद्या सगळ्यांनी आपलं एक बाहेर काम आहे असं सगळ्यांनी सांगायचं, म्हणजे संध्याकाळी घरी कोणीही नसेल. तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे पण मग तिला वाईट वाटेल ना. भावरी म्हणते की अहो भाऊजी, आपण त्यांच्यासाठी तर करतोय सर्व. ज्योती मात्र जांभया देत असते. तेव्हा गीता म्हणते तुला झोप आली आहे का, बघ हां उद्याच्या सेलिब्रेशनमध्ये तू कुठेच नसशील. ज्योती म्हणते की ए ढंपू, माझ्याशिवाय सेलिब्रेशन होऊ शकत नाही, कळलं ना. अरे ही काय वेळ आहे का डिस्कस करायची, मला झोप येते. नंतर मग शांतनू सर्वांना प्लॅन समजावून सांगतो. त्यानंतर विनायक म्हणतो की मी नाही, मला जर काही काम असेल तर सांग. तेव्हा मोठे काका आणि मोठी आई मात्र विनायककडे रागाने बघत असतात. शांतनू सर्वांना सांगतो की आता जे काही डेकोरेशनचं काम आहे ते आपण रूममध्ये करूयात. मोठी आई, मोठे काका तुम्ही झोपायला गेले तरी चालेल, आम्ही आमच्या रूममध्ये काम करतो. नंतर सर्वजण काम करायला जातात आणि मोठी आई, मोठे काका आणि विनायक मोठ्या आईच्या रूममध्ये येतात. मोठे काका म्हणतात की हा तर एक कहरच झालाय, घरामध्ये रोज एक नवीन नाटक सुरू आहे आणि घरातले तर काय कुठल्याही वेळेला त्यांच्या तालावर नाचण्यासारखेच झालेत. मोठी आई म्हणते की वाढदिवस काय, सरप्राईज काय, काय चाललंय काय. तरी पण लहानपणापासून मी शांतनूला आदितीपासून लांब ठेवलं होतं. शांतनू तर आदितीचं तोंड बघायला पण तयार नव्हता आणि अचानक त्याला आई म्हणायचे डोहाळे लागलेत. विनायक म्हणतो की मला माहीतच होतं हे असं होणार आहे. शांतनू त्या आदिती मॅमला एक्सेप्ट करणारच. मोठी आई म्हणते की अरे पण माहीत असून काय उपयोग, आपण थांबवू शकलो का हे. मोठे काका म्हणतात की एवढी वर्ष आपण धडपड केली, सगळी वाया गेली. आता हे दोघं एकत्र आले की हा जाईल तिच्या पाठी आई 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 करत. विनायक म्हणतो की तो तिच्या मागे जाऊ दे, नाही तर कुठेही जाऊ दे, पण प्रॉपर्टी आपल्या हातातून जाता कामा नये. मोठी आई विचारते म्हणजे. तेव्हा विनायक सांगतो यांचं जर गुळपीट जमलं ना चांगलं तर ती पल्लवी आहेच आपल्याला खड्ड्यात घालायला. मला एक गोष्ट सांगाई, ही सगळी प्रॉपर्टी नक्की कोणाच्या नावावर आहे. मोठे काका म्हणतात की विनायक, अरे तुला माहितीच आहे की ही सगळी प्रॉपर्टी आजोबांनी आदितीच्या नावावर करून ठेवली होती, मग तिच्यानंतर ती शांतनूच्या नावावर होणार आहे. विनायक म्हणतो की आत्तापर्यंत तुम्ही जी काही चांगली वाईट कामं केली, म्हणजे वाईटच कामं केली आहेत, ती या दोघींना म्हणजे आदिती काकू आणि पल्लवीला माहिती आहे. मोठी आई म्हणते की पल्लवीला माहिती आहे म्हणजे आदितीला पण माहीतच असणार. ही पल्लवी स्वतःला खूप शहाणी समजते ना, तिने जाऊन सगळं सांगून टाकलं असणार. विनायक म्हणतो की म्हणजे हे सगळे सिक्रेट त्या जाऊन कोणाला सांगणार, शांतनूला. आणि आत्तापर्यंत आपली हीच धडपड चालू होती की शांतनूला काही कळू नये. मोठी आई म्हणते की हो ना, जर पल्लवीला संपवलं असतं तर हा प्रश्नच आला नसता. किती वेळा प्रयत्न केला मी, पण प्रत्येक वेळी ती वाचली, आणि आदितीला सुद्धा. विनायक म्हणतो की त्या दोघींचं सोड, आपण टार्गेटच चुकलो. ह्या पल्लवी आणि आदिती काकूपासून आपल्याला कधी धोका नव्हताच. आपल्याला खरा धोका होता ते शांतनूपासून, आणि तो अजूनही आहे.
शांतनूला जर हे कळलं तर तो आपल्याला संपेल. मग हे घर, प्रॉपर्टी सोडा, शिक्षण संस्थासुद्धा हातातून जाईल. शांतनू आपल्याला संपवू शकतो. आपण उगाच आदिती काकू आणि पल्लवीच्या मागे वेळ वाया घातला. आता एकच काम करायचं, शांतनूला संपवायचं. आता मुळावरच घाव घालायचा. हे ऐकून मोठी आई आणि मोठ्या काकांना धक्का बसतो. विनायक मनात म्हणतो की शांतनू, तू माझ्या प्रत्येक गोष्टीत मला आडवा येत होतास ना, आता तुझीच फाईल बंद करून टाकतो की नाही बघ. तर इकडे रूममध्ये शांतनू आणि पल्लवी डेकोरेशनचं काम करत असतात. शांतनू म्हणतो की पल्लवी, बरं झालं की डेकोरेशनचं आपण आतमध्ये घेऊन आलो, नाहीतर बाहेर किती पसारा झाला असता आणि सगळं सरप्राईज फुटलं असतं. पल्लवी म्हणते की हो ना, आणि तशी पण सावध झोप आहे त्यांची. तुम्हाला सांगते शांतनू, एकदा आमच्या कॉलेजमध्ये कॅम्प गेला होता. त्यावेळी मुलींनी असं ठरवलं की रात्रभर गप्पा मारून रात्र घालवायची. आता प्लॅन ठरला होता म्हटलं तर मग अगदी मांजराच्या पावलांनी आम्ही बाहेर पडलो होतो. तरीसुद्धा आदिती मॅमला जाग आली होती आणि त्यानंतर जी खरडपट्टी काढली ना आमच्यावर, बाप रे, नशिबाने वाचलो होतो आम्ही तेव्हा शांतनू म्हणतो की पण तिने प्रेमाने सांगितलं असेल, खरडपट्टी वगैरे केली नसेल. पल्लवी म्हणते की आईंचा स्वभाव, त्यातले बारकावे फक्त तुम्हालाच माहिती आहे का? मी ओळखत नाही का त्यांना? शांतनू म्हणतो की तू ओळखतेस, पण कॉलेजपासून ओळखतेस. मी जन्मापासून ओळखतो, फरक आहे ना शेवटी. पल्लवी हसते आणि नंतर दोघंही डेकोरेशनची तयारी करतात. पल्लवी म्हणते की उद्याचा कार्यक्रम तर होणार आहे, पण आपल्याला बाबांना जरा सांभाळावं लागेल. आई म्हणजे त्यांनी चुकून जर आईंकडे विषय काढला आणि आपलं भिंग फुटलं तर झालं सगळं पाण्यात. शांतनू म्हणतो की ही जबाबदारी तुझी पल्लवी, माझ्या आधी तिला कोणीच बर्थडे विश करणार नाही, नाहीतर मी तुला जबाबदार धरेल यासाठी. पल्लवी हसते आणि म्हणते की वा, छान, म्हणजे ते सुद्धा मीच का? तर इकडे मेघना, ज्योती आणि गीता ह्या किचनमध्ये असतात. गीता ही मेघनाला गुलाबजाम बनवण्यासाठी मदत करत असते. ज्योती मात्र फोटो काढण्यात व्यस्त असते. गुलाबजामचा फोटो काढून ती पोस्ट करते, #गुलाबजाम मेकिंग, #कुकिंग अँड मेड बाय जो. तेव्हा मेघना आणि गीता मात्र ज्योतीकडे पाहून हसतात. ज्योती म्हणते की गीता, मी तुला टॅग करायला विसरले, त्यामुळे तू जरा शेअर आणि लाईक कर. गीता म्हणते की काही लाईक वगैरे करणार नाही. अशी कशी तू विसरली मला टॅग करायला? इथं सगळे कामं मी आणि मेघना वहिनी करतोय आणि सगळं क्रेडिट तू फक्त तुलाच घेतलंस. ज्योती म्हणते की एवढे छान फोटोज वगैरे काढले, त्याचं काही नाही का तुला? गीता म्हणते की ते सगळं ते तुझ्यासाठी केलंस, आमच्यासाठी काय केलंस? मेघना त्यांना गप्प बसायला सांगते आणि नंतर तिघंही काम करतात. तर इकडे विभावरी आणि प्रदीप मात्र गप्पा मारत असतात. विभावरी तिचं काम करत असते आणि प्रदीप डुकल्या घेत असतो. विभावरी म्हणते की आदिती जाऊबाईंना किती सरप्राईज वाटेल ना, आणि प्रदीप मात्र डुकल्याच घेत असतो. ती म्हणते की अहो, तुमच्याशी बोलतीये मी. तेव्हा प्रदीप विचारतो की काय? तेव्हा विभावरी म्हणते की काही नाही, झोपा तुम्ही. प्रदीप चटकन जाऊन लगेच झोपतो आणि लगेच घोरायला पण लागतो. त्याच्याकडे बघून विभावरी हसायला लागते. तर इकडे विनायक त्याच्या रूममध्ये असतो आणि येरझरे घालत असतो. त्याच्या डोक्याला नुसता ताप झालेला असतो. नंतर तो एक फोन करतो आणि म्हणतो की विनायक बोलतोय, आजपर्यंत तुम्ही जी काही कामं केली त्यात फक्त घोळ घातलात. आता ही शेवटची संधी देतोय तुम्हाला, असं सांगून तो त्यांना प्लॅन सांगत असतो. तर इकडे प्रभाकर सर गुपचूप आदिती मॅमजवळ येऊन झोपतात. आदितीकडे बघून ते मनात म्हणतात, आदितीचा हा वाढदिवस खरंच खूप स्पेशल आहे. एवढ्या वर्षांनी वाढदिवसाला ती स्वतःच्या हक्काच्या घरात आहे. ॲटलिस्ट तिला विश तरी करायला हवं. फोन घेतात आणि ते बघतात आणि म्हणतात की 12 वाजायला फक्त 10 सेकंद राहिलेत. 12 वाजतात आणि नंतर ते आदिती मॅमला विश करायला जातात. तेवढ्यातच आदिती मॅमचा फोन वाजतो. आदिती मॅम जाग्या होतात. फोन बघतात तर त्यावर विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेले असतात. हॅपी बर्थडे मॅम, मिस यू मॅम, तुम्ही दापोलीला परत या, असे बरेच मेसेज असतात. आणि मग त्यानंतर आदिती त्या सर्वांना थँक्यू म्हणते. त्यानंतर आदिती प्रभाकरकडे बघते. प्रभाकर झोपण्याचं नाटक करतो. आदिती मॅम म्हणतात की जाऊ दे, थकला असेल, आणि मग त्याही परत झोपून घेतात. प्रभाकर उठून आदितीकडे बघून आणि मनातच म्हणतो की हॅपी बर्थडे आदिती. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी मात्र डेकोरेशन करता करता झोपलेली असते. शांतनू मात्र आदिती मॅमचे आणि त्याचे फोटो चिपकवत असतो आणि एक फूल त्याला लावायचं असतं. त्यासाठी तो पल्लवीला विचारतो की पल्लवी, हे फूल इथे चांगलं दिसेल का? तेवढ्यात पल्लवी दचकून जागी होते.
शांतनू म्हणतो की तू झोप, आराम कर. पल्लवी म्हणते की नाही, मला सांगा ना काय करायचं, मी करते. शांतनू त्याचं काम करत असतो. पल्लवी उठते आणि बघते आणि शांतनू खूप प्रेमाने ते सर्व करत असतो. खूप प्रेमाने तो एक एक फोटो चिटकवत असतो. ती शांतनूकडे बघून म्हणते की शांतनू रात्रभर झोपलेच नाही की काय? अरे देवा, मला इथं बसल्या बसल्याच झोप लागली बहुतेक. आणि हे पल्लवी बेडवरून उठते आणि शांतनू जवळ येते. मनात म्हणते की किती मनापासून करतायत हे. खरंच आईसाठीचं एवढ्या वर्षाचं साठवलेलं प्रेम ह्या कागदावर उतरतंय. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांना म्हणत असतो की शांतनू सूर्यवंशी आज संपणार. आईच्या जन्माच्या दिवशी मुलाचा शेवटचा दिवस. पल्लवी मोठ्या आईला म्हणते की आज तुम्ही या कार्यक्रमात एवढ्या उत्साहाने सहभागी होताय. मोठी आई म्हणते की आज तर मी सगळं करणार आहे, घेऊ दे की त्या दोघांना आनंद. नाहीतरी शांतनूला पुन्हा अशी संधी कशी मिळणार? तेव्हा पल्लवीला डाऊट येतो. ती म्हणते की म्हणजे? कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते जयश्री गायकवाड, पूजा दिवटे, भगवान जाधव, सुमन कुलकर्णी, बिनी, सुम तांबोळी, आशा जाधव, इंडियन आर्मी, धनश्री देशमाने, कोमल कदम, अश्विनी मामलेकर, जगन्नाथ गायकवाड, योगेश टोनसाली, द्राक्षा पुरकर, दर्शना पिधुरकर, आरती पवार, शुभांगी सावंत, संध्या गाडगे, ऋतिका वास्कर, समृद्धी पोल, राज, दत्ता काळे, मुकुंद कुलकर्णी, राज, रमेश माने, प्रमोद पंडित, मुकुंद कुलकर्णी, संदीप देशमुख, AK शॉर्ट्स, ममता, जगन्नाथ गायकवाड, नीलम गीते, ब्रह्मांड, इंदुमती मुल्क, सुलोचना माळी, संकल्प तिदारे, तात्या, उषा परांजपे, गायत्री द क्वीन, थंडरबी, गीता चंदेर, रेखा भुरेवर, दीक्षा थोरात, श्रीरंग, अवंतिका कांचन, योगेश मेश्रम, मुकुंद कुलकर्णी, वंदना तांबडे, दिनेश पाठक, मानसी राऊत, गौरी पाटील, मंदाकिनी निगोत, शालिनी सालवंकर, शैला मांडगे, रेश्मा भगत, वैभव कुष्ते, रवी कवडे, श्रीधर मोरे, पावनी मच्छिंद्र, आनंद केसवानी आणि जय भावे. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.